हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले वित्त विसरले भारवित्त विसरले आता कैसी जाऊ खरा श्री हरिभक्त परायण वारकरी भूषण सुभाषजी महाराज होगे त्यांना साथ करतील श्री हरिभक्त परायण बबन महाराज मुडीकर. हॅलो
हरिले माझे हरिले चित्त भार वृत्त विसरले. थोडा अजून कमी कर. आता कैसी जाऊ घरा लोहे बरा लौकिक पारखियाशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. आता कैसी जाऊ घरा लोहे बरा लौकिक. तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतोनी. आता कैसी जाऊ घरा लोहे बरा लौकिक. विठ्ठला ग्रामदैवत मारुतीरायांच्या समोर आज समस्त ग्रामस्थ मंडळी हातरवाडी सर्वांच्या अथक परिश्रमातून आयोजित सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण राघव चैतन्यजी महाराज श्री महामंडलेश्वर मनीष चैतन्यजी महाराज यांच्या मुखातून आपण कथा ऐकली. या निमित्ताने जन्मलेली सर्व आदरणीय महाराज मंडळी, एक नाव जे आपण कधीही ग्रामस्थ मंडळी विसरू शकत नाही ते पूजनीय योगानंद महाराज. माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी मला त्यांच्या बोटाला धरून चालायचं शिकवलं ते पूजनीय योगानंद महाराज. मोठी माणसं कशी असतात मी त्यांना जवळून पाहिलं. मोकळे मन रसाळ वाणी याच गुणी संपन्न. मोकळे मन रसाळ वाणी प्रेमळ शब्द असं भांडार म्हणजे योगानंद महाराज. आज पाहता 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 महाराजाला किती वर्ष झाली जाऊ भागवतकर आपले 4-5 वर्ष झाली असते. आणि मला आता या वर्षी आपल्या गावामध्ये येऊन 25 वर्ष झाली. आणि म्हणून आपल्या सर्व गावकरी मंडळीनं माता भगिनीनं नवयुवक आणि उत्साहामध्ये आपल्या पाठीपासून इथवर बैलगाडीमध्ये तुम्ही आमचं स्वागत केलं. मी असं समजीन की माझं स्वागत नाही, माझ्या गुरु परंपरेचं स्वागत. असा आपण सोहळा एवढ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न करत आहात. समारोपाचा प्रसंग आहे. जमलेली सर्व भजनी मंडळी, महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी
एवढ्या संख्येनं जमलेल्या माता भगिनी आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने जगद्गुरु तुकोबारायांची गवळण सेवेकरता घेतलेली आहे. सर्वजण मिळून सेवा करू. विठाला विठाला आजच्या गवळणीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गवळणीच्या अंतःकरणाची चोरी कशी झाली हे सांगितलेलं आहे. या जगामध्ये चोऱ्या बऱ्याच प्रकारच्या ऐकल्या तुम्ही. काय काय चोरीला जाते, काही चोरीला जाते. काय सांगा तुम्हाला मग. मोटरसायकली चोरीला जातात, बैल चोरीला जातात, गळ्यातलं काय मंगळसूत्र चोरीला जातंय. नवी जर चप्पल आणलेली असली मानवताहून एखाद्या वेळेस ती सुद्धा काय होऊ शकते, चोरी जाऊ शकते. आता जास्त चोरीचं प्रमाण हेच वाढलंय. कशाचं? मोबाईल चोरीला जाऊ शकतो. परंतु आज अशा काही बाकीच्या चोराबद्दल महाराज बोलले नाहीत आणि त्या चोरीला गेलेल्या वस्तूबद्दल सुद्धा महाराजाचं काही म्हणणं नाही. मग आज कोणती चोरी सांगितली महाराजांनी? महाराजांनी आज या ज्या गवळणीमध्ये सांगितलेली चोरी आहे ती चित्ताची चोरी आहे. या जगामध्ये चोर लगेच ओळखू येतात त्या पोलीस कर्मचाऱ्याला. तळ्याची ताडपत्री चोरीला गेली म्हणलं की ते बरोबर तेच चोर जाऊन धरतात का नाही धरीत? त्यांना चोर माहित असतात कोणते चोर काय चोरतात. तसं आज या जगामध्ये एक चोर आहे, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम याचा दातार. कोणता चोर आहे? पुराण प्रसिद्ध चोर. या चोरानं काय आजकाल चोऱ्या केलेल्या नाहीत. पिढ्यान पिढ्या हा चोर काय करीत आलेला आहे? चोऱ्या करीत आलेला आहे. कोणताही चोर ते धरीला पंढरीचा चोर. टाळे 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 टाळे. पंढरीचा चोर धरीला, पंढरीचा चोर धरीला, पंढरीचा धरीला, पंढरीचा चोर. शाबास 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 तुम्हाला बघायचं का आवाज? आता इकडे एकदा ऐकायचा का? गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर. थोडा आवाज कमी पडायला जरा. थोडं कमी पडायला. हा 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 आलत एकदा एकदा. नाही नाही तसं नाही. जेवारी सांडल्यावर नगर एका दोरीत आलं पाहिजे. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा
नग नग आवाज खनखन आहे ना. मला उंच न्यायचं होतं, तुम्ही गेलाच नाही तिकडे, पण मी आता नाही जाऊ शकत. हा, उच. बाय ज्वारी सांडली. पंढरीचा तुम्हाला जरा तरी आनंद वाटला नाही का इतकं चांगलं म्हणल्यावर? तुम्हाला जीवालाच काहीतरी वाटाव. आपण काय करावं निस्त्या. माझी भूमिका दुसरी काही नाही. चोर बऱ्याच प्रकार आहेत, पण माझा जो पंढरपूरचा चोर आहे यानं काही लोकांच्या तिजोऱ्या फोडलेल्या नाहीत. या देवानं काही लोकांचे बैल चोरलेले नाहीत. या देवानं कोणाचं पाकिट, हा, पंढरपूरला पाकिट चोरीला जातात. काय होतात? अण्णा काय झालं म्हण, आमच्या गावाजवळ एक माणूस एकलंच गेलं पंढरपूरला. आता आपला मठ पलीकडे असल्यामुळे त्याला म्हणलं दुमारिया जा जा. त्याला वाटलं स्नान करूनच जाव. दुमारियानं जाणं जरा 1 किलोमीटर गर्दीमध्ये नको, म्हणून त्यांनी काय केलं, स्नान करून जायचं म्हणून पॅन्ट मध्ये 12,000 रुपये आणि 16,000चा मोबाईल होता, आणि आपली पिशवी, 2 ड्रेस, पांघरायची शाल, पाण्याची शिशी वगैरे असं काहीतरी त्याचं आपलं चिवडा काय असेल थोडस असाव शिदोरी म्हणून. त्यानं ती सगळी पिशवी द्यावं कोणाजवळ. आलता किती जण, मग एक वारकरी बसला होता असा पारायणाला वाळवंटात, मस्त पडशी, झेंडा, ज्ञानेश्वरी चालू आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जो. असा जयघोष चालू होता त्या वारकऱ्याचा. ह्या गेलेल्या माणसाला वाटलं देव माणूस आहे. काय माणूस आहे? मग डॉक्टर साहेब ती पॅन्ट त्याच्यातले 12,000 रुपये 16,000 रुपयाचा मोबाईल असा घडी करून, बाबा मी स्नान करून येतो, एवढी पॅन्ट सोळ, काय हरकत नाही माऊली ठेवा इथे. हळून माऊलीने ठेवून घेतली. वारकरी गायब, पॅन्ट गायब, मोबाईल गायब, पिशवी गायब, आणि ते आले तिकडून स्नान करून. आणि मग शेजारच्या लोकांना म्हणाले इथला वारकरी कुठे गेला? वारकरी होता का? ते कोण होता? कोणाच्या रूपात आलेला? वारकरी चोर आहेत का चोर वारकरी झाले? चोराने वारकऱ्याचं काय घेतलंय? चोर पंढरपूरला बऱ्याच प्रकारचे आहेत, पण पंढरपूरचा जी एक चोर आहे, ज्या चोराचं वर्णन आता तुम्ही केलं तुमच्या मुखातून, त्यानं काय चोरले? चित्त चोरी येले नंदाचा नंद, 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 चोरी येले नंदाचा नंद, तुका म्हणे येले गरुड ध्वजे, तुका म्हणे येले गरुड ध्वजे, गोडिया ठिकाणी पाहता गोडिया ठिकाणी पाहता नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे. आता मला हातरवाडीच्या माणसाला विचारायचंय, होय
हे बारकाले हो. चांगली वस्तू चोरीला जाती का खराब? बघा, माझा तुम्हाला रिपोर्ट कोणी कुठून आलाय? अजून एकदा, चांगली वस्तू चोरीला जाते का खराब? शाबास. मग आज ज्या गवळणीचं चित्त चोरीला गेलंय, चांगलं आहे की खराब आहे? तेव्हा ते तिकडून ते एक तर आमचा मेवना तिथं तेव्हा ते दाजी तिकडून म्हणला चांगलंच आहे. आता आता पुन्हा एक प्रश्न आहे. आता बघा कसे शब्द निघतात. गवळणीचं चित्त चोरीला गेलं, याचा अर्थ ते चित्त कसं आहे? आपलं चित्त चोरीला गेलं नाही, याचा अर्थ ते कसं आहे? गवळणी म्हणले फक्त हरिने माझे, आणि आपण आपलं चित्त अजून काय झालेलं नाहीये, शुद्ध नाही. चांगली वस्तू अशी चोरल्या जाते, चांगली वस्तू. गावातल्या पोलीस पाटलांना नवी चप्पल आणली मानतावून 2000ची. गावात होता साखरपुडा. काय होता? पोलीस पाटील म्हणा, सरपंच म्हणा, अजून कोण असतात, चेअरमन म्हणा, तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणा, अजून काय असते, टोंग टोंग, गावातले काही माली पाटील म्हणा, हे असतेत ना टोंग टोंग, वडीलधारे. त्याला नीटनीट राहावं लागत असते साखरपुड्याला, कारण पाहुणे रावणे येतात ना, बरं दिसत नाहीत. त्याला वाटलं बरं नाही, म्हणलं आपण आणावं चप्पल आणली. पण साखरपुडा असा होता, 20 क्रुझर आल्या होत्या. 20. किती क्रुझर आल्या? 20 मध्ये किती माणसं? एका क्रुझर मध्ये 10-12, 10-12, 10-12, 10-12, 11. किती झाले मग माणसं? पाहिजे लय आमचं दाजी हुशार आहे हो. 200 माणूस आलं. कशाला? साखरपुड्याला. आणि त्या 200 माणसानं चपला मंदिरात साखरपुडा होता म्हणून कुठं सोडल्या? चपला किती झाल्या? 2 जोड 2 म्हणल्या 400 झाले ना ते. आणि त्या अशा 400 चपला एकदम सोडलेल्या, चम 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 हे करू करू आणलेले, काय म्हणावं त्याला, पॉलिश करू करू आणलेले, पॉलिश करू करू आणलेले. साखरपुडा म्हणजे सोयऱ्यावर वजन मारण्याकरता असते. दोन्ही साईडचं वजन. एक हे स्वयंपाक चांगला करतात आणि ते दागिने भारी आणतात. काय करतात? हे स्वयंपाक चांगला करतात आणि ते दागिने म्हणा, अजून काही नाही आणतात ना, शुदोऱ्या, अजून काही ते नवरीला ते कुंकू पेटी, आमच्या अण्णा म्हणाले तर मेकअप बॉक्स, मग तिला एखादी साडी, तिला अजून काही काही तिच्या लागणाऱ्या बांगड्या. सौभाग्यवतीचं वाण घेऊन येत जाते ना माणूस. आणि मग आता हे नवीन नवीन जे आलेले पोरं, ते एक मोबाईल एक द्यालेत बुवा. मी का द्या म्हणायलो का काय? काय म्हणाले ते, काय द्याले? मोबाईल. आता त्याच्यात कसं आहे, ते जितकं आणलं, जितक्या पद्धतीनं आणलं, ते आणताना सुद्धा आता नवीन नवीन अशा हे आल्यात, अशा टोपल्या, असे टोपले, खिरखिरी टोपले कशी होते तसे असं त्याला मग असं ते पॅकिंग केलेली, असं घो 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 आणाले ते. आणीच जाव, वजन होते ना तितकंच. मोप तयारी हत्तरवाडीतल्या प्रत्येकाची, पण सोयरी की कुठे? नॉट अवेलेबल. सोयरिकीच नाहीत. काय करा? मग आता पाहुणे बी काय करतात?
साखरपुड्याचं जेवण म्हणजे मोठी चपाती नाही. आता जे मंदिरात मी जाऊन पाया पडून आलो, कोणती चपाती आहे? बडी मोठी मोठी मोठ्या बेलण्याची. साखरपुड्याला फलके. साखरपुडा म्हणजे पाहुण्या वजन हाणायसाठीच असते. कोशिंबीर, 2 भाज्या, एक पनीरची, एक वांग्याची, 1-2 चटण्या. आता लय तोंडाला पाणी सोडू नका, स्वयंपाक तयार आहे. असा घो 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 येणारा माणूस बनाय, व्यवस्थित पांढरे शुभ्र कपडे, ड्राय क्लीन केलेले, नंबर 1 असे कडक कपडे, चपलाई फाटक्या तुटक्या नाहीत, नव्या क्रीम. 400 चपला दिसल्यावर गावातल्या एक जणाच्या पोटात काय आलं? तितक्या चपल्या पाहता 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 एक चप्पल त्यानं चोरली. घराकडे घालूनच गेलं, अनवाणीच पायानं आलत, घालूनच गेलं घराला. नेमकी ती चप्पल गावातल्याच पोलीस पाटलाची निघाली. कोणाची निघाली? सोयरे गेले आणि पाटील मग सगळ्याला हात जोड्यावर पाहलेत. काय नाही? अरे म्हणला फलाण्या चप्पल सापडन. असं म्हणला दादा, इकडं तिकडं पहा, कुठं जाणार आहे चप्पल? पाहुणे का चप्पल चोराय आलते का आपले? ऐ त्याला काहून न्यायली माहित होती की मोठे डाळडायले पप्पा म्हणून. त्याचा पप्पा कुठे कोणालता? बाबा म्हणाले. बर इकडे पहा, पाटलाचा संमत झालाय. खरं सांगा, चप्पल कोण नेली? कोण नेली? पाहुणे नेतील का? चप्पल ते गेली म्हणला. आणि गावातली जेवढी वाट लावायला होती त्याच्या सगळ्याच्या पायात चपला होता. ते म्हणलं आमच्या आहेत बा. छत्तगड्या 1,500-2 हजाराचा. हे काय साखरपुडा अंगी लागला, त्याचं मनच लागन कशात. 2,000 म्हणजे आता हो नगदीचा आला बाबा ताप म्हणला. सकाळी मारुतीच्या दर्शनाला आले आणि नेमके ते उसर मागावं लागले कालचा. एक जण म्हणला साखरपुडा आपल्या गावात असा झाला नाही. तो जळू दे रे बाबा म्हणला, मला कितीला टप्प बसलाय. हे म्हणून तितक्यात हे आले साहेब. कसे? चप्पल घालून. ह्या पोलीस पाटलाची जे तळपायाची मुंगी जानन गच्ची धरणं वाड्यातलंच होतं त्याच्या. कुठलं? वाड्यातलंच. चप्पल कोणाची रे म्हणला? चप्पल कोणाची म्हणल्यावर जे जे होतं का नाही कानकोट माझीच कोण होपकाडीत देईन म्हणला. तुझी चप्पल आहे का म्हणला? केवढी चप्पल आहे? 700. इकडे आण म्हणला. त्याचं हे निघालं नव्हतं, ते खालचं लेबल. इकडं चप्पल बघितलं तर खालून असं पांढरं लेबल लिहिलेलं 1900 रुपयाचं. 700 चप्पल आहे का म्हणलाय. 2 चपला हाणल्या, त्याच पुतण्याच होता सक्का. आता वायलं राहिलेलं होतं. 2 चपला हाणल्यावर जे साखरपुडा करणार होतं भाऊकीचं माणूस, तुला ओपत नाही म्हणला. पर काही की काय, मी हे चप्पल चोरीला नेली म्हणून नाही, हे पुन्हा असं कोणाचं काही नेऊ नये म्हणून मारायला म्हणलं. मी ह्याच्या बापाच्या ठिकाणी आहे. हे झालं मज म्हणला. तेच ही जर चप्पल त्या गेलेल्या एखाद्या पाहुण्याची असती तर गावाला काय लागत होता? गावाला काय लागत होता? काळ लागत होत. म्हणून ह्याला हाणलंय म्हणलं. रडायले ते. तितक्यात ज्याच्या घरचा साखरपुडा होता ते म्हणलं, हे बघा पाटील, ही घरची गोष्ट आहे. हे जर गावात पांगलं तर लेकराला अवघड होईल, आपल्यातच राहू द्या. त्याच्यात 2-3 होतेच की तिथं गावात करणारे दौंडीवाले. काय ऐकू आलं का नाही म्हणले? काय म्हणले? पारावलं झालं सकाळी या आता हो सगळ्या गावात चर्चा झाली. काय झालं?
पाटलाची चप्पल गेली आणि कोण नेल ती आता पुन्हा 15 दिवसाला सप्ताह आला महाराजच चप्पल हाणली की महाराजानं पाकिट दिल्यावर नारळ दिल्यावर निघतावळे म्हणला माझी चप्पल कुठे त्या महाराजाची बी 700-800 रुपयाची चप्पल नवी विचारायची होय होय तितक्यात ते म्हणला ते पाटलाचं पुतण्या बघा बरं कुठे म्हणला ए बाबा हे मी नारळ द्यालो महाराजाला झालं म्हणलं एक असं सभागा त्या मई बी तशीच होती म्हणून मी एक ती ठुलीन ती दिली का मी का काय चोऱ्याच करायलो का काय म्हणला तुमच्या गावात कोणाची चप्पल घेते की कोणावर नाव येते त्याच्यावरच नाव येते म्हणून शहाण्या माणसानं पाय पोळीत घरला जायचं पण आपली नेली म्हणून लोकांची न्यायची ती जर घरचीच निघाली तर आशी होते मग अशी बोंबाबोंब होती शहाण्या माणसानं अजिबात तसं करायचं नाही अजिबात नाही हे जे चोर आहेत ना आता मी ही एवढा पसारा का सांगितलंय एवढा पसारा का सांगितला नाही तर ते एवढा पसारा सांगत नव्हतो मी एकच सांगितलं फक्त तेवढ्या 400 चप्पलापैकी चप्पल चोरीला कोणती गेली हे सांगायचं होतं मला कोणती गेली चांगली ते पा दाजी चांगली वस्तू चोरीला जाती आता तुमचं तुम्ही आत्मपरीक्षण करा अजून आपल्या चित्तातल्या अजून काही चोऱ्या झाल्या नाहीत याचा अर्थ आपलं चित्त मलिन नाही विठाला 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 हे चित्त मलिन कशानं झालंय हे मळविणारे 5-6 लोक मुक्कामाला आहेत मध्ये ओले मृत्युकीचे मंदिर मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुंफा करीती पोखर याचा नका करू अंगीकार आपलं चित्त पहिलंच मळालेलं आहे का पुन्हा नंतर मळालंय कोण मळविले मग ना 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 हे 6 लोकांना मळविले पहिलं तर निर्मळ होतं जन्मल्या जन्मल्या निघाल्या जन्मल्या 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 लेकरू निर्मळ आहे का मळकय निर्मळ ना त्याच्या हृदयामध्ये काय दोष आहे का त्याच्या मग हे मळविलंय कोण या 6 लोकायला आपण हे चित्त किरायानं दिले डॉक्टर साहेब खोली एक आहे उत्तर बरोबर द्या नाही तर डिग्री काढून घेऊ तुमची खोली एक आहे खोली किती आहे घर मालकानं स्वतः करता बांधली खोली किती आहे त्या खोलीत घर मालकाला थोडे दिवस राहायचं नव्हतं घर मालक गावात राहत होता खोली बांधली होती मानतात कुठे बांधलेली मानवता तोपर्यंत घर मालकानं काय देऊन टाकली मग ती किरायानं दिली मग किरायानं दिलेल्या खोलीत राहणाऱ्या किरायादारानं लाईट बिल स्वतःच्या नावचं करून घ्यावं का घरपट्टी स्वतःच्या नावची करून घ्यावं का घर नावचं करून घ्यावं का त्यानं केलं नावचं आणि घर मालक गेले मला राहायचं बाबा म्हणजे रिकामी कर म्हणलं ते म्हणलं तुम्हाला कुठेतरी बघितल्यानेच वाटायले ते म्हणा भाड्या या घराचा मी मालक आहे ना होतात म्हणला कागद पा काय पा कागद कोणाचे करून घेतले त्यानं तसे आपले हे जे हृदय आहेत हे चित्त जे आहे या 6 लोकांना नावचं करून घेतले आणि आता इतकं मळवून टाकलंय त्या मळवून टाकलेल्या खोलीमध्ये परमात्मा कसा राहील परमात्मा कोणत्या खोलीत राहतो येऊन गोपाळ राही
तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. योनी गोपाळ, आता सध्या आपले कपडे निर्मळ आहेत की चित्त निर्मळ आहेत? आता सध्या आपण वरून निर्मळ आहेत की मधून निर्मळ आहेत? वरून कुठून निर्मळ आहेत? फक्त वरून निर्मळ आहेत. वरून निर्मळपणा असावा, नाही असं नाही. लय मळमळ राजावू नका बघा, मला पटत नाही. मी आज जरा ढिले कपडे घातले नाही तर मी बी लय टाईट राहत असतो. आज जरा कालच आंगडं आलंय गडबडीमध्ये, नाही तर रोज एक नवं कपडे नवं म्हणजे इस्त्री केलेलं घालीत असतो. का हाय तर घालायचं, नसल्यावर जुनं घालू ना. तर ना भाग्यवंत आणि नटे कीर्तनात नटायचं नाही तर मग मातीला गेल्यावर नटायचं का लोकांनी? कीर्तन म्हणजे आनंदाचं आहे ना. गैरादी कपडे घालून या जाऊ नका बघा, मिळत असल्यावर. काय काय बनलेली ओची आलीत कीर्तनाला, माती आहे का होय रे माहीत? निर्मळ आलं पाहिजे, स्वच्छ आलं पाहिजे. स्वच्छ का? घराची कळा अंगण सांगते. तुम्ही बाहेरून निर्मळ जर राहायचं तुम्हाला कळत असेल तर तुम्ही काय करू शकता? जयाची आहिक धड नाही तयाचे परत्र पुष्टी काय. ज्याला वरून नीट राहता येत नाही त्याला मधून काय राहता येणार आहे? निर्मळ राहिलं पाहिजे. मोठ्या महाराजानं धुतलेलाच कपडा घातला जलंभर. हेला विचारा, हे महाराजासोबतचे माणसं आहेत, हे क्लास 1 अधिकारी आहेत, आता रिटायर झाले. ह्याचे 2 मुलं, एक मुंबईला हॉस्पिटल स्वतःच यायचं आणि एक मुलगा मुंबईलाच वकील आहे. 1 महिना अगोदर महाराजांनी ह्यांना सांगितलं होतं की ह्या पोराला संघ घ्या, आपल्याला पंढरपुरात देह ठेवायचा आहे. म्हणून मला संघ नेलता येईना, नाही तर मी संघ करायला जाऊ. महाराजांनी ह्याच्या अंगावर देह सोडा आहे. हे क्लास 1 अधिकारी आहेत. हे एकमेव अधिकारी आहे भारतात जिथं जॉईन झाली तिथं रिटायरमेंट झाली. किती वर्ष ड्युटी? 50 वर्ष काहीतरी ड्युटी असते ना. बदलीच होऊ दिलं नाही महाराजांनी यायची. कवाच बदली झाली की महाराज गाडी जायची ऑफिसला. अरे ते आमचं कशाला बहिर येईल का ऐकू येत नाही. महाराज म्हणले अरे ते आमच्या बहिराची बदली काऊन केली? नाही केली बाबा म्हणले, हाय जाग्यावर राहू द्या म्हणले. एक संघ माझी सेवा करते म्हणले. गंगाखेडला जॉईन, गंगाखेडलाच रिटायरमेंट. एक इतिहासातलं उदाहरण आहे. बदली झाली की महाराजाची गाडी ऑफिसला. अरे ते आमच्या ना जागेवरचे अशी महाराजाची सेवा केलेली आहे. यायला विचारा. हे आमच्या घरातले सगळ्यात म्हणजे आमचे श्रद्धास्थान आहेत. कवा तुमच्या गावाला येतच नाही, आलेच नसतील, पहिल्यांदा आले, तुम्हाला माहित बी नस. मोठा माणूस आहे. विठाला विठाला महाराजानं कधीच पारसे कपडे घातले नाहीत. धुतलेलेच कपडे घातले. कसे घातले? धुतलेले कपडे घालायचे महाराजानं. पारसा कपडा कालचा काल. पोथी वाचावं लागती ना. माया संग मारुतीच्या मंदिरात आलतात का आता पाया पडायला? कोण कोण आलतात? तुम्हाला आठवते का मी एक पाऊल टाकलेला मध्ये बाहेर घेतला? कुठं टाकला होता मी पाऊल? मारुतीच्या मंदिरात पाऊल टाकला की मी माघारी घेतला. काहून घेतला? हे कालचे कपडे आहेत. कालचे कपडे कसे गडबडीनं आले? गडबडीने एखाद्यावर ही लोहगावचं कीर्तन होतं ना, मी लवकर जे आहे तेच घातले. तुम्ही म्हणता हे पारसे कसे? कोण माया पाया पडले हे मला माहित आहे का? एखाद्या वेळेस जे चुकीन खाणार पिणारे पाया पडले असेल तर हे कपडा पारसा झाला. हे माया मारुतीजवळ मी नेऊ शकत नाही, मधीच नाही, बाहेर आलो मी. टाकलेलं पाऊल महागारी घेतलं मी मला नाही. जिथली तिथली मर्यादा सांभाळून, जिथली तिथली मर्यादा. या जीनच्या पॅन्टीवाल्यानं मारुतीच्या मध्ये जाऊन जीनची पॅन्टीवर पाया नाही पडला पाहिजे. ही जीनची पॅन्ट मदिन्याचीच नाही, रोज धुणं होत असली का? जीनची पॅन्ट रोज धुणं होती का? वागा तुला जीनची, तुला नाही समजायचं. जीनच्या पॅन्टीवाला कुठे आहे? आव ए भया, दररोज धुता का ही पॅन्ट? तुला तर कळतच नाही. दररोज धुणं होती का ही जीनची पॅन्ट? 8 दिवसाला एकदा. ही जीनची पॅन्ट घालून तिरुपती बालाच्या पाया पडायला जाऊ देतात का? काय घालायला लावाली?
का? त्याचं कारण ते एकच आहे, तिथली पवित्रता महत्वाची. मध्ये टाकलेलं पाऊल महागारी घेतलं मी मारुतीच्या समोर. मला तिथली पावर माहित आहे. तुम्हाला काय माहित? तुमचा मारुती, तुमचं म्हणणं हो, तुमचा मारुती एरी आहे आणि तिकडा कुठला की लय भारी आहे. मारुती इथून तिथून सारखाच राहते. तुमची भावना चांगली पाहिजे. धुतलेले कपडे घातले पाहिजे, निर्मळ कपडे घातले पाहिजे, स्वच्छ कपडे घातले पाहिजे. हा, गरिबी वेगळी, फाटकाच कपडा असावा. गरिबी नसेल तरीही कसा पाहिजे. अजून पुढे जाऊन सांगू का ह्या शिकलेल्या लेकरायला? अजून एक गोष्ट सांगतो. स्नान केलं आणि जे टावेल अडकून ठेवलेलं आहे, हाताला जेवढे पाण्याचे थेंब राहतात त्याच्यावर पहिले ते छिडकायचे आणि मग टावेलला हात लावायचा. टावेल जरी एखादं पारसं असलं तरी ते पाणी छिडकिलेलं स्नानाचं तर त्याला सुचिरभूत झालं असं म्हणतात. मग टावेल घेतलं पाहिजे. टावेल कुठेही जाऊन आलेला असते, लेकरा बाळानं घेतलेलं असते. टावेल निर्मळ पाहिजे. का तर तुम्हाला पूजा करायची, तुम्हाला पोथी वाचायची आणि मग कपडे घालायचे. काही गोष्टीची पवित्रता तुम्हाला सांभाळावंच लागणार, तरच त्या घरात करमत, नाही तर करमत नाही. आता काही पटन झालं या शिकलेल्या पोरीला, आम्हाला काय करायचे? तुम्हाला समजलं का नाही? तुम्हाला चट समजत आहे काय? खाली मना घालायल्यात. काही गोष्टीची पवित्रता तुम्हाला आमच्या ग्रंथानं सांगितली ना, ती तुम्हाला सांभाळणे. तशाच तसंच पोथीला बी हात लावायचा, तसंच देवपूजा करायची, ते बरोबर नाही तुमचं. न केलेली बरी ती. घरात प्रत्येकाच्या एकतरी गोमूत्राची एकतरी शिशी भरलेली पाहिजे. कोण कसा येतोय, कोण कसा येतोय. आपल्या घरी मामू बी आलाय, त्याने 8 दिवस मामून आंघोळ केलेली नाही का? नाही का? मग आपले ते गोमूत्र असं पाहिजे, सुचिरभूत होते. मग आपण मंदिरात जावं, मग काही गोष्टी ह्या पोथी वाचावं, पारणाला जावं. भागवत कथेच्या तिथे मग एक असते बघा, गोमूत्राची बाटली असेल तिथं बघा. तुम्हाला निर्मळ राहता आलं पाहिजे, तुम्हाला सुचिरभूत राहिलं. हलका कपडा असावा पण धुतलेला असावा. बाहेरून निर्मळ जर तुम्हाला राहायची सवय लागली की तुम्ही आतूनही निर्मळ होतात. तसं आज ज्या गवळणी म्हणताय की आमचं चित्त चोरीला गेलं, याचा अर्थ त्याचं चित्त निर्मळ होत. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. चित्ताची शुद्धता झाली असेल तरच परमात्मा तुमच्या हृदयामध्ये प्रगट होऊ शकतो, नाही तर होऊ शकत नाही. तुम्ही सगळे शिकलेले लेकर खरं सांगा, पंढरपूरला जरी गेला तुम्ही, परभणीला जरी गेला, तुम्हाला जर मुक्काम करायचा असेल, एकाच हॉटेलमध्ये काही 1100 रुपयाला खोल्या असतात आणि काही 11,000 रुपयाला असतात. फरक काय? एसी नॉन एसी. अजून हे बोल ना मी. स्वच्छता, टावेल स्वच्छ, बाथरूम स्वच्छ, बेडशीट स्वच्छ. त्याच्यामध्येच असते स्वच्छता हे करण्यासाठी. त्याच्या अंगच हॉटेलवाल्याच एक पेस्ट, ब्रश त्याच असतो. आणि असं वाटतं हे आत्ताच नवीच खोली बांधली काही गेल्या 5 स्टार हॉटेल असतात. एक केस दिसणार नाही, एक केस. आता आम्ही कुठं गेल्यावर आम्हाला मोठ्या लोक नेतात ना, आणि ते निर्मळपणामुळे त्याची किंमत तीच आहे. त्याच हॉटेलमध्ये खाली 1100ला ती 11,000. फरक काय? मग तुम्ही जर 11,000 रुपये मोजता, काय बघून मोजता? फक्त तिथला निर्मळपणा बघून मोजता. मग तुम्ही जर करोडो रुपये खर्च करता, निर्मळपणा करता, स्वच्छतेला तुम्ही महत्व देत असाल, मग स्वच्छतेला माझा देव महत्व देत नसेल का?
आणि म्हणून तो परमात्मा निर्मळच हृदयामध्ये प्रगट होतो. निर्मळ हे काया अधिष्ठान निर्मळ हे काया अधिष्ठान बैसलिया ठाया आसने व्यापी देवराया निर्मळ हे काया अधिष्ठान देवाचे. महाराजांचं म्हणणं आहे, तुम्हाला देवाला बोलवायची गरज नाही, फक्त तुम्ही काय करा, काय व्हा, निर्मळ करा. तुम्ही निर्मळ झालात ना. आता मला तुम्हाला विचारायचं, तुमच्या शेतामध्ये आंब्या झाड आहे का? आंब्या झाड असेल ना, आंब्याच्या झाडाला पहाड लागलेली तुम्हाला कळते का पाखरायला कळतात? झाड कोणाच्या वावरात? तुमच्या वावरात. आणि पहाड झालेले कोणाला कळाले? मग त्या पक्षाला तुम्ही मूळ चिठ्ठी दिली होती का जेवायला या म्हणून, खायला या म्हणून? कसे आले ते? स्वतःहून आले. काय, कशामुळे आले? फळलिया विठाला पिकलिया फळाप्रती पक्षी स्वयंतुष्टती. शब्द कसा आहे अण्णा? फळ पिकलेलं आहे का? पाखर मनानं येतात. तसं तुमचं चित्त निर्मळ झालंय का? परमात्मा मनानच येतो. विठाला विठाला. मग हे हातरवाडीतले माणसं म्हणतील, आता हे सगळंच पटलंय म्हणले आम्हाला, पहिल्यापासूनच आम्हाला निर्मळ राहायची सवय आहे, आमचं गाव निर्मळ म्हणून काय झालेलं आहे, पुरस्कार झालेला आहे. आता गाव निर्मळ करू, आम्ही कपडे बी नीटनेटके घाली जाऊ आणि हृदय बी निर्मळ करू. उद्यापासून आम्ही अंतकरणाची बी स्वच्छता करू. आमची स्वच्छता झालेली आहे, कळल कशी? डॉक्टरकडे गेल्यावर तपासणीत बी ते काही निघणार नाही स्वच्छ आहेत का तुम्ही निर्मळ आहे. सरकारला बी कळणार नाही तुम्ही स्वच्छ आहेत का निर्मळ आहे. मग तुमचं तुम्हालाच कळण्याकरता काही परीक्षा आहेत का? लय सोप्या परीक्षा. कशा सोप्या परीक्षा आहेत? तुमच्या शेजाऱ्याचा गहू अशा गुडघ्या इतकाला झालाय, कांद्याच्या पातीसारखा हिरवा कारा असा युरिया टाकलेला असा लस 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 गहू, आणि अशी ईत 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 त्याला काय पडली, अशी गुढी ओंबी पडली. आणि तुमच्या निक्क्या शेजाऱ्याची, निक्क्या म्हणजे लागून, आणि त्या ओंबीकडे बघितल्यावर तुमच्या मुखातून शब्द कसे निघावं? अहो तुम्हाला सांगतो म्हणला दाजी, याचं मग जमत नाही म्हणला, परंतु खरं सांगू का, याला अशी यावर्षी बदबद गहू होणार म्हणला, याच्या घरातच गहू बसत नाही म्हणला, इतका गहू होणार, लिहून घ्या म्हणला, मी सांगून देतो. काय हो म्हणले, त्याचं मग जमत नाही, पण म्हणला गहू नंबर 1 आलाय, चांगलं व्हावं म्हणला त्याच. ह्याचं चित्त निर्मळ आहे का मरक आहे? आणि त्यानं एकदा गव्हाकडे बघितलं, दुसरा शेजारी पलीकून म्हणला दाजी काय आलंय म्हणला, पण हे होरा आहे, हे होळी खय म्हणला, दिसायले फक्त नाही तांबरा पडला तर मला विचारा म्हणला, लिहून याच चित्त कसं आहे, कसं आहे चित्त याचं? याचं चित्त मलकय मळकय मलिन आहे. शेजारी 2, एक निर्मळ आहे आणि एक, आता ह्याच्यापैकी तुम्ही कोण्या पंक्तीत बसतात तुमचं तुम्ही बघा. हो, आता तुम्ही कोण्या पंक्तीत बसायचं तुमचं तुम्ही बघा, तुम्ही कोण्या पंक्तीत आहेत? शेजाऱ्याचं होऊन आलंय आणि त्यानं शिपलंय, पेरलं बी नाही, नुसतं शिपलंय असं आलंय, तुम्हाला कसं वाटायलंय? आणि तुमची ज्वारी परतली पुन्हा तितक्यात पेरून काय झाली, तुम्हाला कसं वाटायला डॉक्टर? हा, तुमची तळपायाची मुंगी हस्तकाला झाली. चित्त मलिन आहे का शुद्ध आहे? मलिन मलिन चित्त आहे, मलिन. मळक चित्त हे निर्मळ चित्त आहे. कळतंय कशानं? तुमच्या विचारावर.
समोरच्याची प्रगती जर तुम्हाला देखू लागली ना, त्याच्या प्रगतीवर तुम्हाला जर आनंद वाटू लागला ना, समजायचं तुमचं चित्त शुद्ध आहे. आणि समोरच्याची प्रगती बघून तुम्ही जर जळू लागलात ना, समजायचं तुमचं चित्त कसं आहे, मळकय. विठाला 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 विठाला. 2000 रुपयाची साडी नेसून बसली एक बाई कीर्तनात, केवढ्याची, आणि उग बघायली आजूबाजूला 500 रुपये, 300 रुपये, 600 रुपये, आणि काय म्हणाली, किती गपटकर नेसून आल्या, मातीला आल्यावर आले या, असंच करायची. सगळ्या साड्यामध्ये कोणाची साडी भारी आहे म्हणाली. अर्ध कीर्तन झाल्यावर एक बाई 5000ची साडी नेसून आली, नेमकं तिच्याच पुढे बसली. कुठं बसली, आता तिला कसं वाटलं, साड्याची डबी आणते का म्हणा, तिला फुकून द्यायला. अशी तिच्या अंगाची काय व्हायली, लय लय व्हायली. मा हे का लग्न आहे का काय, बघा ना कसं आले, म्हणजे बरं दुसरीकडे बसाव. आणि इतका वेळ कसं करू लागली, 600 रुपये, 250 रुपये, 150 रुपये. आता तुमचं कसं आहे, तुम्हाला प्रगतीच देखवत नाही दुसऱ्याची. कुत्र्याला गती सण होत नाही, माणसाला प्रगती सण होत नाही, आणि साधू संताला अधोगती सण होत नाही समाजाची. दुसऱ्याचं ज्या दिवशी तुम्हाला देखवलं ना, समजायचं आपलं हळूहळू अंतकरण काय व्हायले, निर्मळ व्हायले, शुद्ध व्हायले. आणि ते करायसाठी सप्ते आहेत. हे जे सप्ते आहेत ना, नुकती खासाठी नाहीत, आत्मपरीक्षणाचा विषय आहे. आपल्याला शुद्ध करायचंय, शुद्ध चोखाळले स्फटिक निर्मळ करायचंय, स्वतः सिद्ध करायचंय, स्वतःला सिद्ध करायचं की मी होतो जे काय असेल तर, पण आता मला माझ्यात काय करायचे, बदल करायचे. याच्याकरता कीर्तनाला येत जा. निर्मळ झाले पाहिजे, निर्मळ. निर्मळ होण्याकरताच ग्राम स्वच्छता अभियान जसं आहे ना, हे अंतकरण स्वच्छता अभियान आहे. विठाला 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 विठाला. आणि म्हणून आज आपल्याला निर्मळ होणं गरजेचं आहे. काय होणं गरजेचं आहे, आपण दिसायला निर्मळ आहेत, अंतकरण काय झालेलं आहे, मलिन झालेलं आहे. फक्त गवळणीचं अंतकरण निर्मळ होतं, आणि निर्मळ होतं म्हणून हरिने माझे हरिले चित्त, 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 भार वित्त विसरले. आज आपल्या जीवनामध्ये गवळणीने केलेली स्वच्छता आहे, अंतकरण स्वच्छता आहे,
वरती आपल्याला असणं, अंतकरण स्वच्छता गरजेची आहे. खरं सांगू का, माणूस काळं सावळं राहावं, गोरपान नसलं तरी जमतंय. बसलेले माणसं म्हणतील तू केलं का जळाय सुरुवात, तुला गोरे देखूनच. आता नसल्यावर काय करेन माणूस, पण रंग कसा याला महत्व नाही आहे. काय महत्वाचं आहे? स्वभाव. माणसं म्हणतात ना, पाहुणा म्हणले दिसाय उगच साधा भोळा आहे पण लय निर्मळ आहे, हो लयच मोकळं मन आहे म्हणला. पाय धरले म्हणला पाहुण्यानं, मी तुम्हाला च्या बाजूल्याशिवाय जाऊ देणार नाही म्हणलं. भारी वा म्हणला, बाहेरच्या बाहेर जाऊन बळ. आणि सक्कम येऊन बी नाही म्हणला. सक्का म्हणाला दाजी मग येता का घरला. आणि हे म्हणला पाहुणा म्हणाले कुठं ठू कुठं, दाजीना म्हणला जाऊ देणार नाही, तुमच्या पाया पडतो म्हणला, 2 घोट मायाचे. असा च्या बी केला म्हणला. हा भाऊ म्हणला, अद्रकन हेण टाकून इतकी आपुलकी कयाला येतात बा मोठे माणसं आमच्या घरला म्हणला. एका निमताना आलात, लेकरं बाळ पटापट पाया पडले म्हणला. माया मन भरून आलं. शक्य मिळवण्याची माया आली का त्या चुलत सौसक्क म्हणाले. मग दाजी मग कसं करायचं, तू येत नाही माया, तुझ्या घरला येत नाही म्हणला. नको. अरे माणूस नात्यानं शोभत नाहीये, कशानं शोभतो? गुणवत्ता पाहिजे तुमच्यात, स्वभाव निर्मळ माणूस पाहिजे. काळे सावळेच माणसं आहेत काही काही, कवा बी हसतच पाराकडे येतात. राम राम म्हणतच काय लयच गोरे पण माणसं असे कुम्मट तोंड. पाहुण्याला हसन, घरच्या माणसाला हस. कवाय नाराजच जाऊन विचारावंच वाटतंय, क्यों रोते हो? बोले मी रोता नाही, फिर मेरी सूरत वैशी रडक्या तोंडाच. अरे पुसला ना थोडी गोवरी, पैसे दिसे गुलावरी, आणि पैसा दिसे. प्रसन्न राहिलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे. नवरा शिनून भागून आला, काम करून वावरातून शेतातून तिकडून, बाईनं असं लक्ष्मीसारखं स्वागत केलं पाहिजे. या पाय धुवा बरं, स्वयंपाक झाला, जेवण करून घ्या बरं. इळभर आज उन्हाचा तळतळ करीत गेलात, माणसाचं मन भरून येत. आलात का? हो रे बाबा, मरण न माणूस इळभर टच टच बोलू लागल्या इथल्या सोडून. असं नाही केलं पाहिजे, खुश राहायचं. काय संघ येणार आहे? 50 वर्षाचा मतलब आहे फक्त. किती वर्षाचा? 50च वर्ष जगायचे, बाकीचं जगणं नाहीचंय. 100 वर्षापैकी 50 रात्रा झोपीत जातात. राहिले किती मग? 50 वर्षे जगण्याकरता. त्याच्या बालपणे गेले नेनता 15 वर्ष ते खेळणे पाण्यातच जातात. आणि काय राहिलं मग तुम्हाला? जगायचे किती राहिले? तर जगायचे किती? मग म्हातारपणी का जगणं आहे काय? 60च्या पुढे जगणं न, मरण येणं म्हणून जगणं हे. जगण्याचा पिरियडच 20 ते 60. 60 बी नाही, पण मी द्यावं उग तुम्हाला अण्णा. 60 तर नाहीच, 20 ते 40, 45, 50 जगणं आहे. हो पुन्हा डाय केल्याशिवाय बाहेरच निघाय ना. काय जगणं आहे का? काय हो? मिशा पांढऱ्या, दाढी पांढरी, केसाड पांढरे, कुठे गेले की न्यारच व्हाले. 2 दिवस राहिले की ते खुटाड पांढरे शिपट. काय भवया पांढरे हो, आणि काय लावा त्याला तरी डोळ्यात शिरायचं. ते जगणं कवा आहे? 40च्या बाणेदारपणा. इतकं जगायचं गेलं सोडून. हे असं झालं, हे द्यार सोडून निघालेला दिवस कडीनं काढायचा सुखानं, तर गेलं कुणीकड. हातानं कशाला भांडण फांडणं लावायचे? हसून खेळून दिवस काढायचे. काढताना का नाही आजपासून? याद राखा, जन्म पुन्हा येणारा नाहीये तुम्हाला. आज मिळाला म्हणजे आंधळ्या माणसाच्या हातात कावळा सापडल्यासारखा सापडलेला आहे. याचं मात्र करू नका. हसत खेळत हरी 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 करीत दिवस कडीला काढायचे. समाधान, शुद्ध अंतकरण राहायचं. शुद्ध अंतकरण. कोणाबद्दल कपट नाही, कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दल कलह नाही, कोणाबद्दल भांडण नाही.
संपूर्ण विषय असा जगायचा. ह्याच्याकरता सत्य हेत कीर्तन कथा जीवनाची व्यथा कमी करण्याकरता आहेत, मनोरंजनाकरता नाहीत. लक्षात ठेवा. खुश राहायचं शिका तुम्ही, एवढंच शिका आज. निर्मळ राहायचं, निर्मळ, आतूनही निर्मळ, अंतकरण निर्मळ आणि हे इंद्रिय बी निर्मळ. असं गवळणीचं ते शुद्धीकरण झालं असल्यामुळे त्यांचं ते अंतकरण देवानं चोरलं. आपलं अंतकरण तसं देवाला आवडावं याच्याकरता कीर्तन आहे. कीर्तन आहे. भगवान गोकुळात प्रकट झाले. गवळणी गोपाळगाई यांच्याकरता अनेक लीला केल्या. दहीदूत तुकडून खाऊ घातलं. उरलेल्या खेळ खेळले शुदुऱ्या जमा केल्या. जमा केलेल्या शुदुरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्याला मिळणारे शांतता बाळगा. मला आता पंडित महाराज डाके माऊली यांचा फोन आला होता. काय